मातीपासून कसं गणपती बाप्पा बनवा याचं प्रशिक्षण दिलं जातं। चिमुकल्यांना आतापासूनच जर हे संस्कार झाले की गणपती बाप्पांचं महत्त्व काय, लहान मुलांना जर आत्तापासूनच ह्या गोष्टी कळल्या की पर्यावरण संरक्षण, तर पुढे चालून पर्यावरणासाठी हे फायद्याचे राहील। मुलांना पण हे हार्मफुल नाहीये। तुम्ही मुलांचे हात पूर्ण भरलेले आहेत पण याचा काही साईड इफेक्ट्स नाहीये त्यांना। गणपती बनवण्याची जी मजा आहे, माती खेळण्यात जी मजा येते ती त्यांना घरी नाही भेटत आहे, ती आज इथे भेटते। आता एवढी छोटी छोटी मुलं आहेत तरी त्यांना खूप जास्त कळतंय की कशाला काय म्हणतात, डोळे कान यानंतर काय बनवायचं। गणपती मिट्टी से आंखें बाद में कलर करेंगे उसको। हाँ, मुलं हे खूप एन्जॉय करत आहे, त्यांना काहीतरी नवीन वाटत आहे। शाळेच्या नंतरही काहीतरी टाइम आपण मातीत खेळावं असं त्यांना खूप छान वाटत है। को बोलेंगे कि अभी मिट्टी का गणपति बनाना है। हाँ। मम्मा पापा को भी बोलेंगे। हाँ। भक्तीत तल्लीन झाले मन माझे, तू विश्वाचा पालनहारी, किमया तुझी देवा आहे न्यारी। आपका गणपति में भी क्या बनाना बाकी है? मुकुट। मुकुट को कलर करेंगे क्या आप? और कौन सा गणपति घर पे बिठाने वाले हैं अभी, ये वाला क्या बड़ा वाला? ये वाला ही बैठाएंगे। और ये इसको पानी में डालने के बाद में क्या होता है? मिट्टी। गणपति बाप्पा मंगल मूर्ति। नमस्कार मित्रांनो, सध्या गणेशोत्सवाची सगळीकडे लगबग सुरू आहे आणि आम्ही घेऊन आलोय बाप्पा मोरया हा जालनेकरांसाठी स्पेशल प्रोग्राम, ज्याच्यात जालन्यातील गणेश मंडळ, गणेश भक्त किंवा गणेशोत्सवाशी रिलेटेड ज्या काही गोष्टी घडत असतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करू। आज आपण एका ठिकाणी आलोय, मानक रतन नगर येथे, जे सकलेच्या नगरजवळ आहे जालन्यातील। तिथं एका जागी असं शाडूच्या मातीच्या मूर्त्या, आपण जसं बघतो की इको फ्रेंडली गणेशोत्सव करा असं म्हटलं जातं। POP मुळे खूप प्रदूषण होतंय असं माहिती पडतं, त्याच्यामुळं शाडूच्या मातीचं जे गणपती असतं ते बनवण्याला मागच्या काही वर्षापासून खूपच कल वाढत चाललेला आहे, जेणेकरून की पर्यावरणाचं रक्षण देखील करता येईल आणि गणेशोत्सवासोबत आपल्या भावना पण जपल्या जातील। त्याच्यामुळे आता विविध ठिकाणी काय करण्यात येतं, कार्यशाळा घेण्यात येतात की लहान लहान मुलांना असो, मोठ्या लोकांना असो, स्वतःच्या घरी स्वतः मातीपासून कसं गणपती बाप्पा बनवा याचं प्रशिक्षण दिलं जातं। तसंच इथं जर आपण पाठीमागं बघत आहात तर तिथं लहान लहान चिमुकले आहेत, त्यांना ट्रेनिंग देण्यात येत आहे की कशा प्रकारे शाडूच्या मातीपासून सुंदर असे अट्रॅक्टिव्ह गणपती बाप्पा बनवण्यात यावे। या जसे शाडूच्या मातीचे इको फ्रेंडली गणपती असतात त्याचप्रमाणे आता बीज बाप्पा देखील एक नवा कन्सेप्ट आलाय। जसं मातीमध्ये एक बीज ठेवण्यात येते आणि मातीमध्ये बीज असताना जेव्हा आपण विसर्जन करतो एका बकेट म्हणा, कुंडामध्ये म्हणा, तिथं त्याच्यानंतर त्याच्यातून झाड निर्माण होतो, असा देखील संकल्पना आहे। तर आपण जाणून घेऊ ही कार्यशाळा नेमकी कशा प्रकारे चालू आहे। जवळपास इथं 50च्या आसपास चिमुकले असतील। या चिमुकल्यांना आतापासूनच जर हे संस्कार झाले की गणपती बाप्पांचं महत्त्व काय, आपल्या देवांचं महत्त्व काय, हिंदू सनातन धर्माचं महत्त्व काय आणि ते कसं जपलं पाहिजे, तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पुढची पिढी काही चांगल्या गोष्टी घडवण्यात यशस्वी ठरेल। आपल्यासोबत जे संयोजक आहेत ते आहेत निकिता काबरा। ताई, मला सांगा की हे जे तुम्ही संकल्प म्हणजे प्रोजेक्ट राबवला हे कशामुळे राबवला? इको फ्रेंडली गणपती ऍक्च्युली सध्या ट्रेंड आहे, पण ट्रेंडच्या बियॉन्ड थोडं की ही गरज आहे, किती POPचे गणपती वगैरे यामुळे किती प्रदूषण होते, या सगळ्या गोष्टी। आणि लहान मुलांना जर आत्तापासूनच ह्या गोष्टी कळल्या की पर्यावरण संरक्षण, तर पुढे चालून पर्यावरणासाठी हे फायद्याचे राहील। यासाठी हा एक छोटासा प्रोजेक्ट आम्ही यावर्षी सुरू केलाय, इको फ्रेंडली गणपती म्हणून। तर आणखी काही असतील असे प्रोजेक्ट तर बघू। जसं आपल्याकडे जवळपास किती एंट्रीज आलेल्या आहे सध्याच्या स्थितीला? ऍक्च्युली हा एकच दिवसाचा वर्कशॉप घेतलेला, पण इतका चांगला रिस्पॉन्स आला त्यामुळे आम्ही 2 दिवसाचा केला। तर आज आणि उद्या तर दोन्ही वेळा जवळपास 50 एंट्रीज आलेल्या आहेत। कशा प्रकारे गणपती बाप्पा बनवण्याची कसं शिकवतो आपण, कोणती माती असते, थोडंफार एक छोट्या ह्याचं सांगितलं? ही शाडू माती आहे, ही तुम्ही पाण्यात टाकता ही विरघळते। तुम्ही ते पाणी पुढे प्लांट्स मध्ये वगैरे टाकू शकता, याचे काही साईड इफेक्ट्स नाहीये।
आणि मुलांना पण हे हार्मफुल नाहीये. तुम्ही मुलांचे हात पूर्ण भरलेले ह्याच्यात, पण याचा काही साईड इफेक्ट्स नाहीये त्यांना. तर त्यामुळे ही माती आम्ही यूज करतोय त्याच्यात. यांच्या पॅरेंट्स कडून कसा रिस्पॉन्स मिळतो, कारण इतक्या लहान वयामध्ये हे इतक्या चांगल्या गोष्टी त्यांना शिकायला भेटत आहे आणि भविष्यामध्ये खरंच ही काळाची गरज बनलेली आहे, तर त्यांच्या पॅरेंट्स कडून काय रिस्पॉन्स येतो तुम्हाला? खूप पॉझिटिव्ह आहे. आम्ही पॅरेंट्सचे रिव्ह्यूज पण घेतले, तर सगळे खूप हॅपी आहेत की त्यांना चांगलं वाटलं हा प्रोजेक्ट काहीतरी नवीन. मुलांना पण माती वगैरे ते नॉर्मल क्ले वगैरे भेटतात, पण ही नॅचरल माती मुलं आजकाल खेळत नाही, तर त्यांनाही मातीचा स्पर्श वगैरे. तर पॅरेंट्स पासून खूप पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आलेत आम्हाला. त्यामुळे आम्ही सेकंड डेचा सुद्धा वर्कशॉप उद्या घेणार आहोत. आणि उद्या चालून कोणाला एंट्री करायची असली किंवा उद्या आता व्हिडिओ गेल्यानंतर कोणाला माहीत पडेल तर अजूनही वर्कशॉप घेण्यात येतील का 27 तारखेपर्यंत? ऍक्च्युली सॅटर्डे संडे नंतर मुलांच्या स्कूल्स ट्युशन्स असतात, त्यामुळे वीकेंड आम्ही डिसाईड केलेला वर्कशॉपसाठी. अगर एंट्रीज राहिल्या, पण स्कूलमुळे मोस्टली नाहीच येणार एंट्रीज, त्यामुळे हा 2 दिवसाचाच आम्ही वर्कशॉप अरेंज केलेला. धन्यवाद. नक्कीच जर आपण बघितलं की इथं वेगवेगळ्या ठिकाणी जसा वर्कशॉप सुरू आहे आणि हे करण्याचं नेमकं कारण म्हणजे की पर्यावरणाच्या संरक्षणासोबत आपल्या पुढच्या पिढीला या साऱ्या आपल्या ज्या ॲक्च्युअल गोष्टी आहेत त्या कळाव्या. माझ्यासोबत दुसऱ्या ताई देखील त्या प्रशिक्षण देत आहे. ताई, तुम्ही जेव्हा प्रशिक्षण देताय याच्यामध्ये काय अडचणी हे करावं लागतं, कारण हे खूप छोटे लहान चिमुकले, त्यांना कसं समजावण्याचा प्रयत्न करता तुम्ही? पण त्या मुलांना ना माती खेळण्याची मजा वेगळीच येते. ते गणपती बनवण्यासाठी खूप खुश आहेत की आम्ही पण गणपती सारखी गोल येते, पण त्यांना त्या मुलांना गणपती बनवण्याची जी मजा आहे, माती खेळण्यात जी मजा येते ती त्यांना घरी नाही भेटत आहे. ती आज इथे भेटते म्हणून त्या वर्कशॉपसाठी परत आम्हाला एंट्र्या वाढत आहेत. आज आम्ही 25 मुलांना शिकवत आहोत, उद्यासाठी आम्हाला परत 25 एंट्र्या तयार आहे. तर सेकंड घेण्यापेक्षा आम्ही अजून थर्ड मंडेच्या दिवशी पण परत एक वर्कशॉप करण्याचा तयारीत आहे आम्ही. जसं आपण आजकाल बघतो, आजकाल मुलं जे राहिलेली लहान असो, म्हणजे 2-3 वर्षाचं बाळ जरी असला किंवा मोठं जरी असलं तर मोबाईलमध्ये इतकं गुंतलाय. ही जी मातीचं तुम्ही शाडू मातीपासून गणपती बाप्पा बनवायचं शिकवताय, हे खरीच काळाची गरज आहे. पण काय अनुभव येतो की आजकाल लहान मुलं इतके मोबाईलमध्ये गुरफटले. आपण जेव्हा आपल्या लहानपणी म्हणजे एक असेल तेव्हा मातीचा खेळ खूप सुंदर वाटायचा, तर त्याच्या आज पुन्हा काही मेमरीज येतात का आणि त्यांच्याकडून रिस्पॉन्स कसा भेटतो? लहान लहान मुलांकडून रिस्पॉन्स खूप छान आहे. मुलांना पण मजा वाटते हे करण्यासाठी, आणि मुलांना पहिली गोष्ट माती खेळायला मिळते यासाठी मुलं फार खुश आहे. आणि मुलांना नाही का गणपती बनवणं हे काय आहे हे कळायला लागलंय. आता एवढी छोटी छोटी मुलं आहेत तरी त्यांना खूप जास्त कळतंय की कशाला काय म्हणतात, डोळे, कान, यानंतर काय बनवायचं, टमी बनवल्यावर, पाय बनवल्यावर, हात बनवल्यावर, त्यांची सोंड कधी बनवायची, त्यांचे कान कधी बनवायची, ही उत्सुकता आहे मुलांना. त्याच्यासाठी आम्हाला ते लहान मुलं खूप छान वाटतायत की छोटे छोटे आहेत पण त्यांना शिकवण्याची मजा बी येते. आम्हाला त्यांनाही कळतंय. आम्हाला असं त्यांना खूप काही समजून सांगायची गरज नाही पडत. मुलं टीव्ही बघतात, मोबाईल बघतात, त्यामुळे त्यांना खूप काही शिकवायची गरज नाही पडत. ते परत फटाफट कॅच करतायत या गोष्टी की कान बनवलेलं आम्हाला आता डोळे बनवायचे, सूंड बनवायची, त्यांचे हात बनवायचे. मुलांना खूप उत्सुकता आहे की याच्यानंतर काय बनवायचं, याच्यानंतर काय बनवायचं. त्यामुळे आम्हालाही खूप इंटरेस्ट येतो या मुलांना शिकवण्याचा. धन्यवाद. जसं आपण बघितलं की आपण जे लहानपणी बघायचो की आपण मातीत खेळ खेळायचो, आज त्या मातीमध्ये राहून आपण एक तंदुरुस्त राहायचो असं म्हटलं जातं. पण आजकालची जी पिढी आहे, जी लहान मुलं जरी आपण बघू, तर लहान मुलं ही मोबाईलमध्ये इतकी गुरफटलेली आहे की त्यांना या गोष्टीचा आनंद काय असतो हे घेणं शक्य नाही. त्याच्यामुळे असे वर्कशॉप खरीच उपयोगी ठरतात. माझ्यासोबत लहान चिमुकले आपण सांगा, आप क्या बना रहे हो? गणपति। ये गणपति कैसे बना रहे? मिट्टी से। मिट्टी से गणपति बना, अच्छा लग रहा? अभी गणपति बप्पा घर पे लेके जाएंगे क्या आप? हाँ। आपका गणपति कंप्लीट हो गया? नहीं। अभी क्या क्या बाकी है उसमें बनाना? आंखें। आंखें बाकी है, बाद में कलर करेंगे अब उसको? हाँ। तो मैडम अच्छे से सिखाते आपको? हाँ। गणपति कब बैठने वाले हैं? 27। इथं जर आपण बघितलं लहान लहान चिमुकल्यांचे आपण हावभाव बघतोय की त्यांना कसं योग्य वाटतंय. हे ताई पण आहे. ताई, तुम्ही जे यांना प्रशिक्षण देतात, काय अनुभव राहतो की हे जे शिकवताय मनातून काय समाधान वाटतो? हे एवढे लहान लहान चिमुकले इतकं छान करत आहे. त्यांना काही जमलं नाही की लगेच आंटी ये नहीं जमा, आंटी वो नहीं जमा, आंटी ये दिखाओ वो दिखाओ असं सगळं सांगत आहे. खूप छान वाटत आहे त्यांना शिकवताना. जसं आपण एक मातीपासून तुम्ही बनवता, याच्यात अवघड पण जातं, ते मुलं अडॅप्ट करतायत इतक्या लवकर, कारण मोबाईल सोडून या गोष्टीकडे तास 2 तास बसणं म्हणजे आजकाल शक्य वाटत नाही.
मुलं हे खूप एन्जॉय करत आहे. त्यांना काहीतरी नवीन वाटत आहे की आपण नेहमी क्ले सोबत खेळतो, शाळेत खेळतो ते क्ले सोबत, शाळेच्या नंतरही काहीतरी टाइम आपण मातीत खेळावं असं त्यांना खूप छान वाटत आहे. प्रत्येक मूल एकदम मन लावून करत आहे सगळं. आपको मजा आ रही है बनाने में? हाँ. आपका नाम क्या है? व्योम. व्योम. और ये गणपति बप्पा घर पे लेके जाएंगे आप? हाँ. और गणपति सबको बोलेंगे कि अभी मिट्टी का गणपति बनाना है? हाँ. मम्मा पप्पा को भी बोलेंगे? हाँ. जसं आपण बघितलं हे लहान लहान चिमुकले इथं होते सगळे. जर पाठीमागं आपण आत्ता पण बनताय त्यांची क्लासेस सुरू आहे. इकडे जर आपण बघितलं सगळे इकडे दाखवा थोडं. इकडे जर बघितलं सगळं वेगवेगळं आता गणपतीचा मेन जो ढाचा आहे तो बनवणं तयार झालेला आहे. त्याच्यानंतर ते डेकोरेशन करतील, त्याला कलर्स देतील, त्याच्या अजून काय करतील आणि ह्याच गणपतीची स्थापना ते त्यांच्या घरी करणार आहे. म्हणजे हे बघा की ह्या लहानपणापासूनच जर या चिमुकल्यांना हे संस्कार घडत असतील की बाप्पाचं खरं महत्त्व काय, एक बाप्पा गणपती बाप्पा म्हटलं की आजकाल खरीच त्याचा कुठे दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे की गणेशोत्सव नेमका काय. पण आज हे बघून खूप मनाला आनंद होतो. आपण पण शाडूची मूर्ती बसवताय किंवा पीओपीची मूर्ती बसवताय, खरंच काय गणेशोत्सव आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि असे प्रोजेक्ट जर असतील आपल्या भागामध्ये काही विशेष काही चालू असेल तर आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा, आम्ही ते देखील कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तर हे होते मानकरत्न नगर येथे जे सकलेच्या नगरजवळ आहे जालन्यातील. तिथं एका घरामध्ये वर्कशॉप सुरू आहे. 40-50 मुलं शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवत आहे. हे त्याचं वर्कशॉप आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अनुप राठी, आपण पाहतात पार्श्वभूमी डिजिटल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.